एका गुरुकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा, मला गुरु उपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचे, उद्या ये. तो उद्या आला की म्हणायचे, उद्या ये. परत दुसऱ्या दिवशी तो आला की परत म्हणायचे, उद्या ये. असे 10 दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, द्या ना गुरु उपदेश. त्यावेळी ते म्हणाले, एकटा ये रे, किती जणांना बरोबर आणतोस. तेव्हा तो चाचपला, कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. शेवटी त्याने धाडस करून विचारले, महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता. ते म्हणाले, अरे, मनामध्ये काय काय आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे. समर्थांनी तर प्रपंचालाच 6वा रिपू मानला आहे. मग त्याला कळले की अरे, हे सगळे काढले पाहिजे चित्तातून. त्यावेळी उपदेश मिळेल आपल्याला. तात्पर्य, आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्त शुद्धीनंतरच धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्ठित अर्थ काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.